तर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर पूल पाण्याखाली गेलाय। मलंगड पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंबरनाथमधलं शिवमंदिर बाहेरच्या वालधुनी नदी दुथडी भरून वाहते। प्राचीन मंदिरात जाणारा मार्गही त्यामुळे बंद झालाय। पावसाचा जोर मात्र वाढतच चाललेला आहे। वालधुनी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे अंबरनाथच्या शिवमंदिराबाहेरचा पूल पाण्याखाली गेलाय। तिथली ही दृश्य मोठा जलप्रपात या ठिकाणाहून वाहताना दिसतोय। प्राचीन शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरात जाण्याचा मार्गही बंद झालाय। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर आणि आपण पाहू शकतात जे शिवमंदिरात जाण्याचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि ज्या मंदिरावरती जे मंदिरात जाण्यासाठी जो ब्रिज आहे तो पूर्णपणे पाण्याने वाहताना दिसतोय। आपण जे ब्रिज पुलावरती आपण पाणी पाहू शकतात। प्रचंड पाणी हे आलेले आहे। जे मलंगड पट्टीमध्ये जो पाऊस पडतोय आणि त्यामुळे प्रचंड पाणी या भागामध्ये आलेले आहे आणि हे जे पाणी वाहताना दिसते आपण हे पाणी जे उल्हास नदीचं पाणी आहे आणि मलंगड पट्टीमधनं हे जे पाणी वाहत आलेले आहे आणि हे जे हा परिसर आहे तो अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा भाग आपण पाहू शकता। प्राचीन शिवमंदिर बाजूलाच आहे आणि त्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेरून ही नदी वाहते। ही नदी प्रचंड भरून वाहताना दिसत आहे आणि पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 तासापासून जो प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे मलंगड पट्टीमध्ये आणि त्याचं पाणी हे जे या नदीला आलेले आहे। कॅमेरामन नितीनसह अजित साम टीव्ही अंबरनाथ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।